Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have studied some properties of definite integral and some examples. In this period, we have discussed examples depends on the property number 4, 5, 6 and 7. The 4 number, 5 number, 6 number, 7 number the property आहेत. त्या प्रॉपर्टीवरती एक्झाम्पल आपण आजच्या पिरियडला पाहू. तर एक्झाम्पल आहे पहा, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2, integration from 0 to pi by 2 log of tan x dx is equal to integration from 0 to infinity log of 1 plus x square into dx. या दोन्ही इंटिग्रेशनची व्हॅल्यू सेम आहे. कुठलंही फॉर्ममध्ये इंटिग्रल जे आहे तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. 3 मार्कसाठी अशा टाईपचं एक्झाम्पल विचारू शकतात. मग आता अशा टाईपचं इंटिग्रल जर असेल तर हे सोडवायचं कसं पहा. आता पहिला जो आहे इंटिग्रेशन 0 to pi by 2 log of tan x dx याचं सोल्युशन आपण पाहू. दोन्हीचं सोल्युशन सेम आहे, पाहूया. तर दिलेलं इंटिग्रेशन जे आहे सुरुवातीला i इक्वल टू लिहायचं. i इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 log of tan x dx. याला इक्वेशन नंबर काय करायचं, 1 लिहायचं. आता त्यानंतर प्रॉपर्टी जी आहे डेफिनेट इंटिग्रेशनची जी प्रॉपर्टी आहे 5 नंबर आणि 6 नंबर, त्यामध्ये 5 नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती 5 नंबरची आपण प्रॉपर्टी काय करूया इथं अप्लाय करूया. मग रिप्लेस एक्स बाय अप्पर लिमिट मायनस एक्स, म्हणजे एक्स रिप्लेस बाय काय ठेवायचं, अप्पर लिमिट मायनस एक्स. देन वी गेट therefore I is equal to integration from 0 to pi by 2 log of tan of pi by 2 minus x into dx. आता tan pi by 2 minus dx जे अलाइडेड अँगल्स आहेत ते अलाइडेड अँगल्स काय करायचे, अप्लाय करायचे. मग tan pi by 2 minus x म्हणजेच cot x. therefore इंटिग्रेशन 0 to pi by 2 log of cot x dx याला इक्वेशन नंबर लिहायचं सेकंड. आता इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, या दोन इक्वेशनची जर ॲडिशन घेतली मग पुढच्या स्टेपला म्हणायचं ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 देन वी गेट. आता जर ॲडिशन घेतली तर काय, लेफ्ट साईडला आय प्लस आय इज इक्वल टू राईट साईडला इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ कॉट एक्स डी एक्स. आता राईट साईड लेफ्ट साईडला पाहिलं तर आय प्लस आय टू आय येईल. राईट साईडला जर पाहिलं आपण तर इंटिग्रेशनचं साईन आणि लिमिट सेम आहे, म्हणून आपण इंटिग्रेशनचं साईन काय करूया, कॉमन घेऊया. मग जर इंटिग्रेशनचं साईन कॉमन घेतलं, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, लॉग ऑफ टॅन एक्स ते डी एक्स राहिलं, लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉट एक्स इंटू डी एक्स. हे जे डी एक्स आहे डी एक्स नसेल पाहिजे, इंटू डी एक्स. मग पुढच्या स्टेपला लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू, तर लॉग ए इंटू बी प्रॉपर्टी, लॉगरिथम प्रॉपर्टी. मग देअरफॉर इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स. मग आता कॉटला इन टर्म्स ऑफ टॅन मध्ये लिहिता येईल 1 अपॉन टॅन एक्स. मग लिहिता 1 अपॉन टॅन एक्स आणि टॅन एक्स कॅन्सल होईल, ओनली 1 राहील. that 2i is equal to integration from 0 to pi by 2 log 1 dx. आणि log 1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ती काय असते, 0 असते. म्हणून 2i is equal to integration from 0 to pi by 2 0 into dx. आणि 0चं इंटिग्रेशन घेतलं तर 0च येईल, म्हणून 2i is equal to 0, therefore i is equal to 0. तर हे आलं सोल्युशन. आता सेकंड फॉर्म जर असेल याचा टाईपचं 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स,
अशा टाईपचं इंटिग्रल जर विचारलं असेल तर काय करायचं, दिलेलं इंटिग्रेशन घ्यायचं. सुरुवातीला आय इक्वल टू, मग आता 1/1 प्लस एक्स स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग काय सबस्टिट्यूशन ठेवायचं, तर टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी ठेवायचं. त्यावरून एक्स इक्वल टू काय लिहिता येईल, टॅन इनव्हर्स एक्स इक्वल टू टी ठेवलं तर एक्स इक्वल टू काय येईल, टॅन टी येईल. कारण की आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू लागेल. मग टॅन इनव्हर्स टीचा डेरिव्हेटिव्ह घेतला, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी, आणि लॉग एक्स रिप्लेस बाय टॅन टी. मग डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर रिप्लेस बाय डी टी, एक्स रिप्लेस बाय टॅन टी, आणि लिमिट काय चेंज होईल, मग एक्स इक्वल टू 0 असेल तर टॅन इनव्हर्स 0ची व्हॅल्यू 0, एक्स इक्वल टू इन्फिनिटी असेल टॅन इनव्हर्स इन्फिनिटी, मग टॅनमध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची टॅनची व्हॅल्यू काय आहे, इन्फिनिटी आहे, म्हणजे 90 डिग्री. असा एक अँगल आहे की 90 डिग्री की टॅनची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे. मग इंटिग्रेशनचं लिमिट होईल 0 टू π/2 लॉग ऑफ टॅन टी इंटू डी टी. आपण प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो, चेंज ऑफ व्हेरिएबल अप्लाय करू शकतो. मग येईल 0 टू π/2 लॉग ऑफ टॅन एक्स डी एक्स, हे इंटिग्रल मिळेल. मग याला इक्वेशन 1 म्हणायचं. मग पुढची प्रोसिजर सेम आहे. आता पुढचं एक एक्झाम्पल अशा फॉर्ममध्ये आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स डी एक्स, किंवा पुढचं इंटिग्रल असेल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 लॉग ऑफ 1 प्लस एक्स डिवाइड 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. तर या दोन्ही इंटिग्रेशनची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. आता मी पुढचं इंटिग्रल घेतो आणि त्यामध्येच पहिलं इंटिग्रेशन येईल, दोन्हीचं सोल्युशन सेम असणार आहे. मग पहा, दिलेलं इंटिग्रल जे आहे, सुरुवातीला आय इक्वल टू लिहिलं, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 लॉग ऑफ 1 प्लस एक्स डिवाइड 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग मला सबस्टिट्यूशन ठेवायचं आहे, तर काय असा कुठला फंक्शन आहे की त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, तर टॅन इनव्हर्स एक्स असं फंक्शन आहे की त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग मी सबस्टिट्यूशन ठेवलं, टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी घेतलं, यावरून एक्स इक्वल टू लिहिता येईल टॅन टी. मग टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी जे आहे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट करायचं. Therefore 1/1 plus x square dx is equal to dt. Then change the limit. x is equal to 0 ठेवलं, सबस्टिट्यूशन मध्ये ठेवायचं, टॅन इनव्हर्स 0 ची व्हॅल्यू 0 येईल, म्हणून t is equal to 0. x is equal to 1 ठेवलं तर टॅन इनव्हर्स 1, मग टॅन मध्ये कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1 आहे. मग कुठला अँगल आहे, तर π/4 आहे की ज्याची व्हॅल्यू 1 आहे, म्हणून x इक्वल टू 1 घेतलं तर t इज इक्वल टू π/4 येईल. मग therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन टी इंटू डी टी. आता आपल्याला चेंज ऑफ व्हेरिएबल प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो, एक्स मध्ये लिहिता येईल. मग therefore इंटिग्रेशन I इज इक्वल टू 0 टू π/4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स. तर हे पहिलं इंटिग्रेशन मिळालं. आता पहिलं जर इंटिग्रेशन असेल तर इथपासूनचं पुढचं जो सोल्युशन आहे ते सेम असणार. मग याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. मग रिप्लेस एक्स बाय π/4 मायनस एक्स. मग एक्स जो आहे, एक्सच्या ऐवजी काय ठेवायचं, अप्पर लिमिट मायनस एक्स, देन वी गेट. therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 लॉग ऑफ 1 प्लस टॅन π/4 मायनस एक्स इंटू डी एक्स. आता टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला अप्लाय केला. मग इंटिग्रेशन 0 टू π/4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन π/4 मायनस टॅन एक्स डिवाइड 1 प्लस टॅन π/4 इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. तर तो फॉर्म्युला अप्लाय केला. टॅन π/4 ची व्हॅल्यू असते 1, म्हणून इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/4 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, 1 ला मल्टिप्लाय केलं 1 प्लस टॅन एक्सने, मग 1 प्लस टॅन एक्स प्लस 1 मायनस टॅन एक्स डिवाइड बाय 1 प्लस टॅन एक्स. आता न्यूमरेटरमध्ये
मायनस टॅन एक्स प्लस टॅन एक्स काय होईल, कॅन्सल होईल. देअरफॉर आय इज इक्वल टू येईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 log of 2 upon 1 plus tan x dx. Again logarithm property, log a upon b is equal to log a minus log b. And therefore I is equal to integration from 0 to pi by 4 log 2 minus log of 1 plus tan x into dx. Then taking separate integrals, therefore integration from 0 to pi by 4 log 2 into dx minus integration 0 to pi by 4 log of 1 plus tan x dx. आता फर्स्ट टर्म मध्ये log 2 कॉन्स्टंट आहे, टेकिंग इंटिग्रल आउटसाइड द इंटिग्रल साइनच्या बाहेर लिहिलं. मग देअरफॉर I is equal to integration from 0 to pi by 4 log 2 into dx मायनस पुढचं जे इंटिग्रल आहे ते रिपीट झालं म्हणून त्याला I म्हटलं. मग लेफ्ट साईडला घेतलं तर तो होईल I प्लस आय टू आय इज इक्वल टू लॉग टू टर्म कॉन्स्टंट आहे, इंटिग्रल साईनच्या बाहेर लिहिली, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 dx आणि dxचं इंटिग्रल येईल x, लिमिट फ्रॉम 0 टू pi by 4. मग 2i is equal to log 2 into pi by 4. मग therefore I is equal to हा 2 जो आहे राईट साईडला घेतला की डिवाइड होईल म्हणून 4 इंटू 2 8 येईल आणि पाय अपॉन 8 इंटू लॉग 2. तर हे आलं सोल्युशन. दोन्ही प्रॉब्लेमचा आन्सर कसा आहे, सेम आहे. आता पुढचा असंच एक्झाम्पल आहे. आता ह्या 3 जे एक्झाम्पल आहेत हे 3 एक्झाम्पलचं सोल्युशन एकच आहे. मग दिया एक्झाम्पल पहा, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 log x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx किंवा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 log ऑफ साइन एक्स dx किंवा इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 log ऑफ कॉस एक्स dx. या तिन्ही प्रॉब्लेमचं आन्सर कसं आहे, एकच आहे, सेम आहे. तर पाहूया. आता पहिलं जर घेतलं तर ते पहा, त्याच्यामध्येच पुढचं सेकंड आणि थर्ड येईल. पहा, फर्स्ट घेतलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 log x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. आता 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग सबस्टिट्यूशन ठेवलं, साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी, त्यावरून एक्स इज इक्वल टू साइन टी. डिफरन्शिएट केलं तर 1 upon square root of 1 minus x square dx is equal to dt. Then change the limit. When x equal to 0, which implies t equal to 0. x equal to 0 ठेवलं, साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू 0 म्हणून t equal to 0. When x is equal to 1, साइन इनवर्स 1 म्हणजे साइन मध्ये कुठला अँगल आहे की त्याची व्हॅल्यू 1 आहे तर पाय बाय 2 आहे म्हणून t is equal to पाय बाय 2. Therefore integration I is equal to integration from 0 to pi by 2 log of sin t into dt. आता चेंज ऑफ व्हेरिएबल प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो आपण, टी च्या ऐवजी एक्स मध्ये लिहू शकतो. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 log ऑफ साइन एक्स dx, याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. हे आलं सेकंड इंटिग्रेशन. आता यानंतरचं जे सोल्युशन असेल ते सेम असणार आहे तिन्ही. मग रिप्लेस एक्स बाय अप्पर लिमिट मायनस एक्स, then we get x च्या जागेवर पाय बाय 2 मायनस एक्स ठेवायचं, then we get. Therefore I is equal to integration from 0 to pi by 2 log of sin pi by 2 minus x into dx. Then allied angle जे आहे ते allied angle काय करायचे, अप्लाय करायचे. मग sin pi by 2 minus x म्हणजे cos x. Therefore integration 0 to pi by 2 log of cos x dx. याला इक्वेशन नंबर लिहायचा 2. आता दोन्ही इक्वेशन जे आहेत, दोन इक्वेशनचे काय करायचे, ॲडिशन घ्यायची. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, देन वी गेट. देअरफॉर लेफ्ट साइड येईल आय प्लस आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ साइन एक्स dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ कॉस एक्स dx. लेफ्ट साइड येईल आय प्लस आय 2i आणि राईट साईडमध्ये इंटिग्रेशनचं साइन कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ साइन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स dx. इथे पण काय झालं, dx ची टर्म नको इथे.
Again, applying property log a plus log b is equal to log of a into b. म्हणून इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 log of sin x into cos x into dx. आता इथे ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे कशाचं फॉर्म्युला आहे 2 sin x into cos x हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे sin to theta. मग इथे मी 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने काय केलं डिवाइड केलं ॲडजस्टमेंट. मग 2i is equal to integration from 0 to pi by 2 log of 2 sin x into cos x divided 2 into dx. 2 sin x cos x is equal to काय sin 2x येईल. मग 2i is equal to integration from 0 to pi by 2 log of sin 2x upon 2 into dx. Again logarithm property. Log a minus log b. Log a upon b is equal to log a minus log b. Apply करें. Then taking separate integral apply केला. Therefore 2i is equal to integration from 0 to pi by 2 log of sin 2x dx minus log of integration from 0 to pi by 2 log 2 into dx. आता फर्स्ट इंटिग्रल मध्ये आपलं जे गिव्हन इंटिग्रल आहे ओनली इथे अँगल जो आहे तो x आहे. मग फर्स्ट इंटिग्रल मध्ये काय करायचं 2x जे आहे तिथे t ठेवायचं 2x रिप्लेस बाय t. मग सबट्युशन in first integral put 2x is equal to t. Therefore dx differentiate घेतलं twice dx is equal to dt. Therefore dx is equal to dt upon 2. Then change the limit. Limit change करायचं when x is equal to 0 which implies t equal to 0 substitution मध्ये ठेवायचं. When x is equal to pi by 2 which implies t equal to pi. Therefore twice I is equal to integration from 0 to pi log of sin t into dt upon t minus integration from 0 to pi by 2 log 2 into dx. आता हा 1/2 कॉन्स्टंट आहे आउटसाइड इंटिग्रल साइन घेतलं त्यानंतर हा t व्हेरिएबल जो आहे x मध्ये लिहिता येईल चेंज ऑफ व्हेरिएबल नुसार म्हणून 2i is equal to integration 2i is equal to 1/2 into integration 0 to pi log sin x dx minus integration 0 to pi by 2 log of 2 into dx. अगेन अशी एक प्रॉपर्टी आपल्याला झालेली की जे 7 नंबरची जी प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to 2a f of twice a minus x into dx. ती प्रॉपर्टी ते काय करायची अप्लाय करायची. मग therefore I is equal to ही प्रॉपर्टी तर ही प्रॉपर्टी अप्लाय केली. therefore इंटिग्रेशन 2i is equal to 1/2 into ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन 0 to pi by 2 log of sin x dx plus integration from 0 to pi by 2 log of sin pi minus x dx minus integration 0 to pi by 2 log 2 into dx. आता sin pi minus x काय येईल sin pi minus x साइन असेल तर साइनच राहील पाय 2 पाय 3 पाय असेल तर काय साइन असेल तर साइन कॉस असेल तर कॉस. फक्त अँगल जो आहे हा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन फंक्शन हा पॉझिटिव्ह म्हणून ओनली कॉस एक्स आहे. मग therefore 2i is equal to 1/2 into integration 0 to pi by 2 log of sin x dx plus integration from 0 to pi by 2 log of sin x dx minus integration from 0 to pi by 2 log 2 into dx. आता या दोन्हीची ॲडिशन घेतली तर 1/2 into 2 times integration from 0 to pi by 2 log of sin x dx minus integration 0 to pi by 2 log 2 into dx. आता हा 2 कॅन्सल होईल. मग therefore 2i is equal to integration from 0 to pi by 2 log sin x dx minus integration from 0 to pi by 2 log 2 dx. आता हे जे इंटिग्रल आहे हे इंटिग्रेशन काय झालं रिपीट झालं. मग 2i is equal to I मायनस इंटिग्रेशन 0 to pi by 2 log 2 into dx. हा i जो आहे लेफ्ट साईडला घेतला तर मायनस होईल 2i मायनस i म्हणजेच i येईल. therefore I is equal to minus integration from 0 to pi by 2 log 2 dx. log 2 कॉन्स्टंट आहे टेकिंग आउटसाइड इंटिग्रल साइन
म्हणून मायनस लॉग 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 डी एक्स. डी एक्सचं इंटिग्रल येईल एक्स आणि अप्पर लिमिट ठेवलं तर मायनस लॉग 2 इंटू पाय बाय 2. मायनस साईन जे आहे हा 2चा पॉवर होईल, म्हणून मायनस पाय बाय 2 इंटू लॉग 2 किंवा पाय बाय 2 इंटू लॉग 1/2. तर हे आलं सोल्युशन. हे तीन जे प्रॉब्लेम होते त्या तिन्ही प्रॉब्लेमचा आन्सर आहे पाय बाय 2 इंटू लॉग ऑफ 1/2. जर मायनसमध्ये असेल तर मायनस पाय बाय 2 इंटू लॉग 2. तर हे झाले प्रॉपर्टीवर एक्झाम्पल पहा. आता एक प्रॉपर्टी, लास्ट प्रॉपर्टी जे आपण पाहिली 8 नंबरची प्रॉपर्टी, फंक्शन इवन असेल तर 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, आणि जर फंक्शन ऑड असेल तर त्या इंटिग्रलची व्हॅल्यू 0. आता हे 8 ते इंटिग्रलवर त्या प्रॉपर्टी डिपेंड आहे. मायनस इंटिग्रेशन फ्रॉम -3 टू 3 एक्स क्यूब अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग हिअर I is equal to integration from -3 to 3 x cube upon 9 minus x square dx. मग here फंक्शन जे आहे f of x equal to x cube upon 9 minus x square रिप्लेस x by minus x. x equal to minus x ठेवलं तर मायनस एक्सचा क्यूब डिवाइड 9 मायनस एक्सचा स्क्वेअर, मायनस एक्सचा क्यूब येईल मायनस एक्स क्यूब डिवाइड आणि मायनस एक्सचा स्क्वेअर येईल एक्स स्क्वेअर, म्हणून 9 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणून आणि ही जी टर्म आहे एक्स क्यूब अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर ते आहे एफ ऑफ एक्स, म्हणून मायनस एफ ऑफ एक्स. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. Therefore function is odd function. The function f of x is odd function आणि therefore integral ची व्हॅल्यू 0. असंच 9 एक्झाम्पल, इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स डिवाइड 2 मायनस साइन एक्स डी एक्स. मग दिलेलं इंटिग्रेशन दिलं, मग हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स डिवाइड 2 मायनस साइन एक्स. मग रिप्लेस एक्स बाय मायनस एक्स, लॉग ऑफ 2 प्लस साइन ऑफ मायनस एक्स डिवाइड 2 मायनस साइन ऑफ मायनस एक्स, आणि साइन मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. म्हणून त्या प्रॉपर्टीनुसार इथे मायनसचं प्लस होईल, प्लसचं मायनस होईल, आणि मायनस साइन कॉमन घेतलं तर मायनस एफ ऑफ एक्स मिळेल. देअरफॉर फंक्शन कसं आहे, ऑड फंक्शन आहे, आणि मग हेन्स फंक्शन इज ऑड फंक्शन, देअरफॉर इंटिग्रलची व्हॅल्यू इज इक्वल टू 0. तर हे जे 8 नंबरची जी प्रॉपर्टी आहे त्यावरती एक्झाम्पल होते. म्हणजे अशा टाईपचे एक्झाम्पल आहेत पुस्तकमध्ये, ते पण सोडवा. म्हणजे आपला हा जो चॅप्टर आहे डेफानाइट इंटिग्रेशन हा इथे संपला. आता पुढचा जो 5 नंबरचा चॅप्टर जो आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफानाइट इंटिग्रल, तर पुढचा जो 5 नंबरचा टॉपिक आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया. आत्ता थांबूया. थँक्यू.